आता याला काय करायचं आपण विथ रिस्पेक्ट टू थिटा याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ. डी विथ रिस्पेक्ट टू डी थिटा किती होईल 1 डिवायडेड बाय ब्लॉकचा डेरिव्हेटिव्ह मध्ये आपल्याला 1 डिवायडेड बाय सेक थिटा प्लस टॅन थिटा इनटू आता सेक थिटाचा डेरिव्हेटिव्ह आहे सेक थिटा टॅन थिटा प्लस टॅन थिटाचा डेरिव्हेटिव्ह आहे सेक स्क्वेअर इज इक्वल्स टू काय म्हणणार माझ्याकडे आता वरच्या याच्यामध्ये वरच्या न्यूमरेटर मध्ये काय होते सेक थिटा कॉमन येतो म्हणजे सेक थिटा ब्रॅकेट टॅन थिटा प्लस सेक थिटा किंवा सेक थिटा प्लस टॅन थिटा डिवायडेड बाय काय केलं मी या टर्मचा पहिला कॉमन घेतला इथं आणि नंतर हा घेतला तर डिवायडेड बाय सेक थिटा प्लस टॅन थिटा जर डिव्हिजन केलं तर मला काय भेटेल इज इक्वल्स टू डायरेक्टली सेक थिटा हा काय माझ्याकडे du विथ रिस्पेक्ट टू डी थिटा आता नेक्स्ट होता माझ्याकडे v मी कन्सिडर केला होता तो होता सेक थिटा आता dv विथ रिस्पेक्ट टू डी थिटा जर घेतलं मी तर हा भेटतो मला सेक थिटा टॅन थिटा इथपर्यंत मी आलो मला त्यांनी विचारलं काय होतं की डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ सेक थिटा प्लस टॅन थिटा ज्याला मी u कन्सिडर केलं होतं विथ रिस्पेक्ट टू सेक थिटा त्याला मी कन्सिडर केलं होतं v म्हणजे त्यांनी मला विचारलं होतं du विथ रिस्पेक्ट टू dv इज इक्वल्स टू हाऊ मच तर चेन रूल आपण जर अप्लाय केला तर मी काय सांगू शकतो du विथ रिस्पेक्ट टू dv इज इक्वल्स टू du अपॉन d थिटा डिवायडेड बाय dv अपॉन d थिटा व्हॅल्यू पुट अप केल्या आता du विथ रिस्पेक्ट टू d थिटा काय मिळालं मला सेक थिटा म्हणजे हा असेल सेक थिटा डिवायडेड बाय dv विथ रिस्पेक्ट टू d थिटा आपल्याला मिळालं सेक थिटा टॅन थिटा म्हणजे हा थोडक्यात मला झाला 1 अपॉन टॅन थिटा आता त्यांनी आपल्याला आणखी एक कंडिशन सांगितली होती की थिटा ॲट थिटा इज इक्वल्स टू पाय अपॉन 4 सो du with respect to dv at theta is equals to pi by 4 is equals to काय भेटेल 1 upon tan of pi by 4 is equals to मला 1 ऑप्शन आहे माझा नंबर बी